COP26 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 26 UNFCCC ही 26वी हवामान परिषद होती, ज्याचं आयोजन 12 नोव्हेंबरपर्यंत झालं होतं, 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत. तर याचं आयोजन हे युनायटेड किंगडममध्ये ग्लासगो या ठिकाणी करण्यात आलं होतं. तर ह्या परिषदेविषयीची आपण सगळी माहिती जाणून घेऊ, याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण समजून घेऊ, कारण युनायटेड नेशन्सकडून म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलाचे जे करार आहे ते याच्या अंतर्गत वेगळ्या परिषदा झालेल्या आहेत. तर ह्याचा इतिहास काय सांगतोय, हे UNFCCC म्हणजे नेमकं काय असतं, तर हे सगळं जाणून घ्यायचं आपल्याला. एक्झामसाठी हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. थोडे पेशन्स ठेवून बसा, कारण लेक्चर किंवा हा भाग बऱ्यापैकी मोठा असणार आहे. ठीक आहे. तर हा विषय चर्चेमध्ये कुठून आला आहे, युनायटेड नेशन्सची जी हवामान बदल कराराची जी 26वी परिषद आहे COP26, तर याचं आयोजन युनायटेड किंगडममध्ये ग्लासगो या ठिकाणी इटलीच्या सहभागातून किंवा इटलीच्या भागीदारीमधून करण्यात आलेलं आहे. इटली आणि युनायटेड किंगडम दोघांनी एकत्रितपणे सहभागीने याचं आयोजन केलं होतं. आणि या बैठकीच्या अध्यक्षपदावरती जे व्यक्ती होते ते भारतीय मूळ म्हणजे इंडियन ओरिजिन ब्रिटिश मंत्री आलोक शर्मा हे होते. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. आलोक शर्मा इंडियन ओरिजिन आहेत आणि ते COP26च्या पूर्ण वेळ अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आता ही COP26 जी आहे ना, तर ती ऑलरेडी 2020मध्येच होणार होती, पण ऑब्व्हियस आहे की कोविड रिझन होता आणि त्याच्यामुळे ती पोस्टपोन झाली. 2022ची जी COP27 होईल तर ती इजिप्तमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर हे काही मुद्दे लक्षात ठेवा. आता या COP26 मधले ठळक मुद्दे कुठले, तर ग्लोबल वॉर्मिंग 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त न ठेवण्याचे लक्ष ठेवलं आहे आणि सुमारे 140 देशांनी कार्बन उत्सर्जन निव्वळ शून्यावरती आणण्यासाठी लक्ष जाहीर केलेलं आहे. ठीक आहे, कार्बन इमिशन हे नेट झिरो करण्यासाठी प्रयत्न असेल. आता नेट झिरो म्हणजे कार्बन इमिशनच होणार नाही का, बंद असेल का, तर असा अर्थ नाही याचा होत. याचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे बघा. ह्या बैठकीचा अजेंडा खूप महत्त्वाचा होता. या अजेंड्याला सुद्धा भारतासह इतर 42 देशांनी मान्यता दिली. तो अजेंडा म्हणजे ग्लासगो ब्रेक थ्रू अजेंडा. ब्रेक थ्रू, तर याचा मुख्य उद्देश असा आहे, हा अजेंडा असा आहे की जिथं कुठं देशांमध्ये पोलाद कारखाने आहेत, हायड्रोजन निर्मिती होते किंवा रस्त्यांची वाहतूक, ह्या सगळ्या ठिकाणी स्वच्छ ऊर्जा तयार केली जावी, स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे क्लीन एनर्जी फॉर्म केली जावी, त्याच्यासाठी स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत उपाययोजनांवरती गतिशील प्रयत्न करणं. तर हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता, ज्याला ब्रेक थ्रू अजेंडा असं नाव देण्यात आले. ग्लासगो ब्रेक थ्रू अजेंडा. ठीक आहे, याच्यामध्ये ना 2 महत्त्वाचे डिक्लेरेशन आहेत या बैठकीदरम्यान झालेले, ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे ग्लासगो लीडर्स डिक्लेरेशन ऑन फॉरेस्ट अँड लँड यूज, म्हणजे ग्लासगोमध्ये जे नेते आले होते सगळे, तर त्यांनी वन आणि जमीन तर याच्या वापरासंदर्भात एक घोषणा केली. ती अशी आहे की युनायटेड किंगडमने 2030 पर्यंत वनतोड किंवा जंगलतोड पूर्णपणे थांबवणे आणि जमिनीचा ऱ्हास थांबवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडलेला आहे. ठीक आहे, युनायटेड किंगडमनी 2030 पर्यंत पूर्ण वनतोड थांबवणं आणि जमिनीचा ऱ्हास थांबवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडला. यालाच ग्लासगो लीडर्स डिक्लेरेशन ऑन फॉरेस्ट अँड लँड यूज म्हणून ओळखण्यात येतं. ठीक आहे, याला नाव काय देण्यात आलं आहे, तर ग्लासगो लीडर्स डिक्लेरेशन ऑन फॉरेस्ट अँड लँड यूज. भारत, अर्जेंटिना, मेक्सिको, सौदी अरेबिया आणि दक्षिण आफ्रिका, तर ह्या G20 देशांनी या घोषणेवरती स्वाक्षरी केलेली नाही आहे. ठीक आहे, कोणते कोणते देश, भारत, अर्जेंटिना, मेक्सिको, सौदी अरेबिया आणि दक्षिण आफ्रिका, त्यांनी हे सगळे म्हणजे याच्यामधला जो G20 देश, त्यांनी या घोषणेवरती स्वाक्षरी केलेली नाही आहे. पण UK, अमेरिका, रशिया आणि चीन, तर यांच्यासह 105हून अधिक देशांनी मात्र या करारावरती किंवा या घोषणेसाठी स्वाक्षरी केलेली आहे.
ठीक आहे. तर 2030पर्यंत वनतोड थांबवणं, जमिनीचा ऱ्हास न होऊ देणं, तर या गोष्टीवरती भारताने या गोष्टीला सहमती नाही दर्शवली, स्वाक्षरी नाही केली. पण अमेरिका, UK, रशिया आणि चीन यांच्यासह इतर 105 देशांनी मात्र या गोष्टीसाठी स्वाक्षरी केलेली आहे. ठीक आहे. आता याच्यातली दुसरी महत्त्वाची घोषणा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन येईल. फेज आउट की फेज डाऊन. तर आधी जी एक घोषणा करण्यात आली होती त्याच्यानुसार फेज आउट ही टर्म यूज केली जाते, पण आता फेज आउट ऐवजी फेज डाऊन ही संकल्पना पुढं मांडण्यात आली आहे. आता मला माहिती आहे की तुम्हाला हे फेज आउट, फेज डाऊन हे समजलेलं नाही आहे, तर मी डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला, डोंट वरी. 40पेक्षा जास्त देश असे होते की ज्यांचं म्हणणं असं आहे की 2030 ते 2040 या दशकामध्ये कोळशाचा वापर संपूर्ण जगामध्ये बंद केला जावा, म्हणजे कोळशाची फेज ही पूर्णपणे थांबवावी. यालाच फेज आउट अशी टर्म वापरण्यात आली, ज्याच्यामध्ये मग कॅनडा, युक्रेन, व्हिएतनाम तर अशा सुद्धा देशांनी याच्यामध्ये सहभागी दर्शवली जे ऑलरेडी कोळसा खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. ठीक आहे. तर फेज आउट ही टर्म कोळशासाठी वापरावी अशा प्रकारचा प्रयत्न हा युरोपियन देशांनी चालू केला की ह्या COP26चे जे काही जे फायनल जे आउटकम असणार आहे त्याच्यामध्ये कोळशाला फेज आउट ही संकल्पना वापरली जावी. ग्लासगो करारामध्ये फेज आउट ही टर्म यूज केली जावी अशी अपेक्षा युरोपियन देशांची होती. पण चीन, अमेरिका ह्या देशांनी फेज आउट ऐवजी फेज डाऊन ही संकल्पना पुढं मांडली. म्हणजे काय, फेज डाऊन म्हणजे कोळशाचा वापर पूर्णपणे 2030 ते 40 या दरम्यान बंद करण्याऐवजी कमी करत आणणं, म्हणजे हळूहळू ती कोळशाचा वापर कमी करणं. तर ही फेज डाऊनवाली स्ट्रॅटेजी किंवा फेज डाऊनवाली टर्म आहे जी भारत आणि चीन त्याचबरोबर अमेरिका तर या देशांना मान्य आहे. ठीक आहे. अमेरिका आणि चीननी हा कन्सेप्ट मांडला ज्याला भारत ॲग्री झाला. भारताने सुद्धा या फेज डाऊन या शब्दासाठी स्वीकार दर्शवला. त्यामुळं ग्लासगो करारामध्ये सुद्धा फेज डाऊन हा शब्द वापरण्यात येतोय फेज आउट ऐवजी कोळशासाठी. ठीक आहे. आय होप तुम्हाला आता ते समजलं असेल. आता भारताची महत्त्वाची घोषणा जी आहे ना ती आपण समजून घेऊ, कारण भारतासंदर्भातचं क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये दिसेल. कार्बन न्यूट्रॅलिटीवरती भारत काय म्हणतोय, तर भारत काय म्हणतोय म्हणजेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काय व्यक्त केलं, तर COP26 हवामान परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचामृतची घोषणा केली. पंचामृत म्हणजे 5 वेगवेगळ्या घोषणा आहेत, त्या प्रत्येक घोषणा डिटेलमध्ये आपण बघणारच आहे. त्याचबरोबर ना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये असं सुद्धा सांगितलंय की जगाच्या लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या किती आहे, तर ती 17% आहे. पण कार्बन इमिशनमध्ये, उत्सर्जनामध्ये भारताच्या लोकांचं जे योगदान आहे किंवा भारताचं योगदान जे आहे ते जगाच्या कार्बन इमिशनच्या तुलनेमध्ये फक्त 5% एवढं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वक्तव्यादरम्यान सांगितलं. हा डेटा एक्झामसाठी जास्त महत्त्वाचा आहे जो मोदीजींनी त्यांच्या भाषणामध्ये आपल्या सगळ्यांसाठी दिला आहे. ठीक आहे. की जगामध्ये कार्बन इमिशनच्या तुलनेत भारताचा वाटा किती आहे, तर 5%चा जे फक्त, पण लोकसंख्येचा वाटा मात्र आपला 17% आहे. ठीक आहे. म्हणजे आपण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर कार्बन इमिशन 17% असायला पाहिजे होतं, पण तसं नाही आहे. भारतामध्ये कार्बन इमिशन कमी आहे, फक्त 5% वाटा भारताचा आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी भारताने जी पंचामृत घोषणा जी केली आहे ना ती आपण समजून घेऊ. पहिली घोषणा केली ती म्हणजे 2030 सालापर्यंत भारत बिगर जीवाश्म ऊर्जा क्षमता 500 गिगावॅटपर्यंत पोचवेल. बिगर जीवाश्म म्हणजे फोसाईल फ्युएल जे असतात, जे पेट्रोल, नॅचरल गॅस, डिझेल हे जे इंधन आपण पृथ्वीच्या गाभाऱ्यातून जे काढतोय, तर तो वाटत न ठेवता आपण बिगर जीवाश्म इंधन किंवा बिगर जीवाश्म ऊर्जा क्षमता जी आपल्या देशाची आहे तर ती 500 गिगावॅटपर्यंत पोहोचवणार, ही आपली पहिली घोषणा आहे. दुसरी घोषणा अशी आहे की 2030पर्यंत भारत आपल्या ऊर्जेच्या 50% ऊर्जाची गरज जी आहे ही पूर्णपणे अक्षय ऊर्जेतून पूर्ण करेल.
म्हणजे समजा आपल्याला देशामध्ये 100 युनिट्स ऊर्जा लागते, तर त्याच्यापैकी 50 युनिट ऊर्जा ही आपली रिन्युएबल एनर्जी सोर्सच्या माध्यमातून आपण फुलफिल करू. रिन्युएबल एनर्जी सोर्समध्ये काय काय येतं? विंड एनर्जी येते, त्यानंतर आपले सोलर एनर्जी येते. जे असे आपले सगळे जे रिन्युएबल एनर्जी सोर्स आहेत, तर त्याचा आपल्या ऊर्जेचा वाटा हा आपण 50% पोहोचू, अशी घोषणा याच्यामध्ये केलेली आहे भारताने पंचामृत घोषणा अंतर्गत. ठीक आहे. तिसरी महत्त्वाची घोषणा अशी आहे की 2030 पर्यंत एकूण जे कार्बन उत्सर्जन जे आहे, तर ते 1 अब्ज टनांनी भारत कमी करेल. 1 अब्ज टनांनी कार्बन इमिशन 2030 पर्यंत आपण कमी करतोय. चौथी अशी घोषणा आहे की 2030 सालापर्यंत भारत आपल्या अर्थव्यवस्थेची कार्बन तीव्रता म्हणजे कार्बन इंटेन्सिटी ऑफ इट्स इकॉनॉमी हे 45% कमी करेल. तर आपल्या इकॉनॉमीच्या एकूण जेवढी काय आपली स्केलअप झालेली इकॉनॉमी असेल, त्या तुलनेमध्ये 45% कमी आपण कार्बन तीव्रता किंवा कार्बन इंटेन्सिटी आपण दाखवणार. ठीक आहे. आणि 2070 सालापर्यंत भारत नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी घोषणा आपण केलेली आहे. कार्बन नेट झिरो. आता नेट झिरो म्हणजे काय? एकदम शून्य म्हणजे आपल्या देशामध्ये काहीच जळणार नाही का? म्हणजे जळल्यानंतर कार्बन उत्सर्जन होतं ना, आपल्याला हे माहिती आहे. तर नेट झिरो म्हणजे काय असते? ही संकल्पना कुठून आली आहे? तर मित्रांनो, नेट झिरो म्हणजे काय? तर जेवढा कार्बन डायऑक्साईड आपण इमिट करणार, जाळणार तर काही ना काही आहेच, पेट्रोल वापरणार तर आहे, म्हणजे काही ना काही इंधन वापरणार. आणि तुम्हाला माहिती आहे की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट इज जस्ट चेंजिंग इन टू वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म. तर जी कार्बन स्वरूपामधली जी एनर्जी बाहेर फेकली जाते, तर कार्बन डायऑक्साईड इमिशन ॲब्सॉर्ब करतील तेवढ्या क्वांटिटीची आपण वनक्षेत्र सुद्धा वाढवू, झाडं अशी लावू, अशी काही टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करू की जो कार्बन आपण हवेत सोडतोय तो शोषून घेतला जातोय. त्यासाठी कार्बन नेट सुद्धा आहेत, कार्बन फिल्टर्स आहेत, की अशी तंत्रज्ञान आहे ऑलरेडी की ज्याच्या माध्यमातून कार्बन शोषून घेतला जाऊ शकतो. तर जेवढा कार्बन आपण उत्सर्जन करू, तेवढाच आपण एक्झॅक्टली शोषण सुद्धा त्याचं करून घेऊ, असं तंत्रज्ञान आपण विकसित करतोय. त्याला आपण कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणतो. म्हणजे नेट झिरो आपण कार्बन करूयात. कधीपर्यंत? तर 2070 सालापर्यंत. हे या भारताच्या पंचामृत घोषणेमधलं महत्त्वाचं सार आहे की आपण 2070 सालापर्यंत भारत नेट झिरो उत्सर्जन करतोय. ठीक आहे. नेट झिरो म्हणजे काय हे तुम्हाला समजलंय? जंगल वाढवणं, वनीकरण करणं आणि कार्बन शोषून घेता येईल अशा प्रकारचे स्टोरेज किंवा कार्बन कॅप्चर स्टोरेज आपण डेव्हलप करणं, तंत्रज्ञान विकसित करणं, हे सगळं या नेट झिरो मिशनच्या अंतर्गत येईल. ठीक आहे. आय होप आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतीलच. आता महत्त्वाच्या आणखीन वेगवेगळ्या प्रतिज्ञा या COP26 मध्ये घेण्यात आल्या. हे सगळं प्रतिज्ञा असतात, त्याच्यामध्ये लिगली बाइंडिंग कोणच नसतं. म्हणजे आपण कुठल्याच देशावरती बोट ठेवू शकत नाही की तुम्ही आता हे तुमचं पूर्ण करत नाही तर आम्ही तुम्हाला पेनल्टी लावू. तर अशा प्रकारची पद्धत अजून डेव्हलप नाही केलेली. पण मला माहिती आहे की पुढच्या 5-10 वर्षांनंतर भरपूर साऱ्या अशा गोष्टी घडवून येतील की जेणेकरून आपल्याला दिसून येईल की जर तो देश त्याची घोषणा जर पूर्ण करत नाही तर त्याला पेनल्टी लावली आहे, सँक्शन्स लावलेत, त्याला त्याच्या ऊर्जा वापरावरती त्याच्यात कपात करण्यात येते. असे बरेचसे निर्बंध आपल्याला लागलेले दिसतील. पण सध्या तसं काहीही नाही आहे. ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड नंतर सगळ्यात जास्त मोठा घटक जो प्रदूषणासाठी किंवा ग्लोबल वॉर्मिंगसाठी जो जबाबदार घटक आहे ना, तर तो म्हणजे मिथेन. तर मिथेनचं प्रमाण 2030 सालापर्यंत 2020च्या पातळीपेक्षा 30% खाली आणण्याचा प्रयत्न हा या युरोपियन युनियन आणि त्याचबरोबर अमेरिकेने याच्या संदर्भाची प्रतिज्ञा घेतली आहे. ठीक आहे. म्हणजे काय? जेवढा कार्बन डायऑक्साईड आपल्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा जो घटक तो म्हणजे मिथेन. तर मिथेनचं जे प्रमाण आहे हे 2030 पर्यंत 2020 सालच्या 30% खाली आणणं, तर हा अमेरिका आणि युरोपियन युनियन या देशांचा कल असणार आहे किंवा त्यांची प्रतिज्ञा आहे. ठीक आहे. नायजेरिया आणि पाकिस्तान तर हे मिथेन उत्सर्जनामध्ये प्रमुख देश आहेत. तर अशा साधारण 103 पेक्षा जास्त देशांनी या घोषणेवरती स्वाक्षरी केलेली आहे. पण अगेन भारत, चीन, रशिया तर या तीनही देशांनी या प्रस्तावाचा स्वीकार केलेला नाही आहे. आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने सुद्धा या प्रतिज्ञेला पाठिंबा दर्शवला नाही. म्हणजे COP26 मध्ये शिखर परिषदेमधली जी मिथेन वायू संदर्भाची महत्त्वाची घोषणा होती, त्याला भारत, चीन, रशिया आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला नाही. अमेरिका आणि युरोपियन युनियनचा ही एक घोषणा आहे, प्रतिज्ञा आहे त्यांची की
2030 सालापर्यंत 2020 सालाच्या 30% कमी प्रमाण हे मिथेनचं असेल. ठीक आहे, तर अशा गोष्टीला इतर देशांनी स्वाक्षरी केल्या नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. महत्त्वाचा आणखीन एक प्रकल्प आहे, तो म्हणजे वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड ग्रुप. तर हा प्रकल्प तुम्हाला माहिती आहे की भारत आणि युनायटेड किंगडम या 2 देशांच्या पुढाकाराने हा सुरू करण्यात येतो आहे. याच्यामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी संपूर्ण जगामध्ये आपण सोलर एनर्जी कशी देऊ शकतो तर याच्यासाठी प्रयत्न केले जातील. जसे आपण इलेक्ट्रिक ग्रीड बसवतो ना, ग्रीड म्हणजे काय की तुम्ही ते बघितलं असेल ना की असे शेतांमध्ये किंवा डोंगरात असे तुम्हाला पोल दिसतील मोठे मोठे, ज्याच्यातून इलेक्ट्रिक तारा फिरवलेल्या असतात आणि त्याच्यातून आपण इलेक्ट्रिसिटी ही सगळीकडं सर्क्युलेट करतो, म्हणजे ट्रान्सफर करतो. तर तशाच प्रकारचे ग्रीड हे सौर ऊर्जे संदर्भात सुद्धा बसवणं गरजेचं आहे ना. तर संपूर्ण जे आपला विषुववृत्तीय पट्टा जो आहे अख्ख्या पृथ्वीचा, तर तिथं सूर्याची जी एनर्जी आहे किंवा सोलर एनर्जी आहे ती सगळ्यात जास्त असते. तर तिथे याचं उत्पादन करायचं म्हणजे आपलं पूर्ण विषुववृत्त जे आहे अख्ख्या देशाचं अख्ख्या जगाचं, तर त्या भागामध्ये आपण सोलर एनर्जी तयार करणार आणि संपूर्ण जगामध्ये ती डिस्ट्रीब्यूट करणार. तर याच्यासाठी प्रयत्न करणारा हा वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये भारत आणि युनायटेड किंगडम तर यांची भागीदारी आहे. यांच्या सहभागातून आपण हा प्रकल्प पूर्ण करतोय. तर त्याचं उद्घाटन सुद्धा COP26 मध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला ही घोषणा सुद्धा किंवा हे जे वन सन वन वर्ल्ड आणि वन ग्रिड हा जो प्रकल्प आहे हा तुम्हाला समजला असेल. याचं सुद्धा लेक्चर ऑलरेडी आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबवरती आहे. ठीक आहे, तर तुम्ही फक्त वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड बाय विजन गव्हर्नमेंट जॉब असं सर्च करा आणि हा प्रकल्प अगदी डिटेलमध्ये बघून घ्या. ओके, तर आय होप तुम्हाला COP26 जी ग्लासगो या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती याच्याबद्दलच्या बऱ्याचशा इन्फॉर्मेशन माहिती झाली असेल. इंटरेस्टिंग खूप साऱ्या फॅक्ट्स आहेत याच्यामध्ये बरं. जसं की अंटार्क्टिकामध्ये एक बर्फाचं ग्लेशियर आहे, त्याला ग्लासगो नाव देण्यात आलं आहे. आता हे कसं काय, अंटार्क्टिकामधला एक बर्फाचा तुकडा आहे किंवा बर्फाचं शिखर आहे आणि त्याला ग्लासगो नाव का दिलं, कारण अंटार्क्टिकामध्ये एक 100 किलोमीटरपर्यंतचा बर्फाचा तुकडा आहे आणि तो खूप झपाट्याने वितळत चालला आहे. तर त्या बर्फाच्या ग्लेशियरला ह्या ग्लोबल जी आपली म्हणजे COP26 जे झालं तर त्याच्या ग्लासगो या नावावरून या अंटार्क्टिकामधल्या ग्लेशियरला सुद्धा ग्लासगो असं नाव देण्यात आलं आहे. अंटार्क्टिकामधलं ते एक शिखर आहे, पर्वत शिखर आहे, ज्याला ग्लासगो हे नाव ठेवण्यात आलं. ठीक आहे, अशाच प्रकारे स्टॉकहोम नावाचं सुद्धा ग्लेशियर अंटार्क्टिकामध्ये आहे, जे स्टॉकहोम परिषद जी झाली होती 1972 मध्ये आणि ज्यातून युनायटेड नेशन्सचा एन्व्हायरमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला 1972 मधला. तर त्या नावावरून अंटार्क्टिकामधलं अजून एक वितळणारं बर्फाचं शिखर आहे, त्याला स्टॉकहोम असं नाव देण्यात आलंय. त्यानंतर असंच जिनेवा नावाचं शिखर किंवा जिनेवा ग्लेशियर सुद्धा अंटार्क्टिकामध्ये आहे. रिओ नावाचं ग्लेशियर सुद्धा आहे, बर्लिन नावाचं ग्लेशियर सुद्धा आहे. त्यानंतर क्योटो नावाचं सुद्धा ग्लेशियर या अंटार्क्टिकामध्ये आहे. ठीक आहे, आता आहे की नाही अजून अस्तित्वात ते नाही माहिती, कारण ती नावं खूप आधी दिलेली आहेत आणि त्यावेळेस ते ग्लेशियर पगळायला किंवा वितळायला सुरुवात झाली होती. आत्तापर्यंत मे बी नष्ट पण झाले असू शकतात. ठीक आहे, अजून काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स जर बघाल ना, तर पहिली COP ची बैठक कधी आणि कुठं आयोजित झाली होती, तर COP फर्स्ट जी होती तर ती 1995 मध्ये बर्लिन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, बर्लिनमध्ये. ठीक आहे, COP2 जी होती सेकंड तर ती 1996 मध्ये जिनेवामध्ये आयोजित झाली होती. COP3 जी होती 1997 मधली तर ती क्योटो जपानमध्ये आयोजित केली होती आणि जिथलचा आपला क्योटो प्रोटोकॉल हा जास्त फेमस झाला. ठीक आहे, क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे, 1997 मधल्या बैठकीचं म्हणजे क्योटो या ठिकाणची बैठक झाली होती जपानमध्ये, त्यावरून याचं नाव क्योटो प्रोटोकॉल असं ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, तर एवढे काही इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात ठेवा. एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर आता तुम्हाला तो टॅकल करता येईलच.